सॅलिसिलिक ऍसिड सगळ्या टाइपचे ॲक्ने क्युअर करत नाही. येस, यू हर्ड इट राईट. Because hey everyone, me Harsha Chitra, cosmetologist and makeup artist, and today we are going to talk about a very common but important issue that many of us has suffered with, and that is acne, ज्याला आपण रोजच्या भाषेत पिंपल्स असं म्हणतो. So before we are getting started, if you are new here तर सबस्क्राइब करायला विसरू नका. Whether you are adult or teenager, acne खरंच खूप फ्रस्ट्रेटिंग आणि कधी कधी कॉन्फिडन्स लो करणारा पण फॅक्टर असतो. सगळ्यात आधी लेट्स अंडरस्टँड व्हॉट acne इज. ॲक्च्युअली हेअर फॉलिकल मध्ये जेव्हा डर्ट किंवा मग ऑइल क्लॉग होतं तेव्हा त्या ठिकाणी एक रिॲक्शन होऊन जो बनतो तो म्हणजे पिंपल्स. आणि पिंपल्स खूप साऱ्या फॉर्म्स मध्ये पण असू शकतात, जसं की ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स. हे सुद्धा काइंड ऑफ पिंपल्सच आहेत. काही वेळा खूप सिव्हिअर फॉर्म मध्ये, जसं की सिस्टिक ॲक्ने किंवा मग नॉड्युलर ॲक्ने. हे झाले खूप सिव्हिअर टाइप मध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप पर्स आहेत, रेडनेस, इन्फ्लेमेशन आणि खूप मोठे मोठे असतात. ॲक्ने बहुधा टीनेजर्स मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स मुळे होतात आणि अडल्ट्स मध्ये स्ट्रेस, इम्बॅलन्स डाएट, स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि बाहेरचं खाणं. लेट्स टॉक अबाउट सम फॅक्टर्स दॅट कॅन कंट्रीब्यूट टू युअर ॲक्ने इश्यूज. फर्स्ट दॅट इज स्मोकिंग. स्मोकिंगमुळे ब्लड मधला ऑक्सिजन फ्लो कमी होतो, त्याच्यामुळे पोर्स क्लॉग्ड होतात आणि त्याच्यामुळे सिव्हिअर ॲक्ने जे की थोडेसे ब्लॅकिश कलरचे असतात, रेडिश आणि ब्लॅकिश कलरचे, ते फॉर्म होऊ शकतात. सो अल्कोहोल, ड्रिंकिंग अल्कोहोल कॅन ऑल्सो कंट्रीब्यूट टू युअर ॲक्ने इश्यूज. त्यामुळे काय होतं की बॉडी डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट झाल्यामुळे बॉडी एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस करायला लागते आणि त्यामुळे एक्सेस ऑइलमुळे अजून पोर ब्लॉक्ड होऊन ॲक्ने येतात. अँड द फास्ट फूड, अनदर कल्प्रिट. ॲक्च्युली प्रोसेस्ड फूड, हाय शुगर्स आणि लाईक व्हाईट ब्रेड, सोडाज, याने काय होतं ब्लडमध्ये इन्सुलिन लेवल स्पाइक होतात. त्याच्यामुळे बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन होतं, कधी कधी ॲक्ने आणि ब्रेकआउट जास्ती वाढतात. लेट्स टॉक अबाउट ट्रीटमेंट्स अँड प्रिव्हेन्शन. बेसिकली पेशन्स इज द की. जेव्हा आपण ॲक्नेची ट्रीटमेंट घेतो तेव्हा रिझल्ट यायला खूप वेळ लागतो. तेव्हा कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे जर असतील तरच तुमचा फेस पूर्ण क्लीन होईल आणि ॲक्ने पूर्ण ट्रीट होऊ शकतात. जसे की डिफरंट टाइप्सचे ॲक्ने असतात, त्याची ट्रीटमेंट पण वेगवेगळी असते. सॅलिसिलिक ॲसिड सगळ्या टाइपचे ॲक्ने क्युअर करत नाही. येस, यू हर्ड इट राईट. बिकॉज सॅलिसिलिक ॲसिड काय करतं की पोरच्या मध्ये जाऊन ते जे डर्ट असतं, त्याचे ऑइल असतं, त्याला क्लीन करायचं काम करतं. आणि सॅलिसिलिक ॲसिड स्किनमध्ये एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत पेनिट्रेट होऊ शकतं आणि जे सिव्हिअर ॲक्ने असतात ते आपल्या स्किनच्या खूप डीपमधनं ते प्रोड्यूस झालेले असतात. सो त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचे फॅक्टर्स आहेत ते त्याच्यात ॲड करावेच लागतात, जसं की बेन्झोल पेरॉक्साईड झालं, काही अँटीबायोटिक्स झाले, काही मेडिसिन्स झाल्या, किंवा मग सोबतच काही वेगळे ॲसिड्स लाईक ॲझिलिक ॲसिड आणि लाईफस्टाईल चॉईसेस सोबतच प्रॉपर स्किन केअर करणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे चेहऱ्याला नेहमी हात न लावणं, प्रॉपर आणि खूप जेंटल प्रोडक्ट्स यूज करणं, खूप जेंटल क्लिन्झर, सिरम, मॉइश्चरायझर, वॉट एव्हर इट इज. नॉन कोमोडोजेनिक जे प्रोडक्ट्स असतात ते यूज करणं इथे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. अँड ट्रस्ट मी, स्मोकिंग कमी करणं, अल्कोहोल ड्रिंक अवॉइड करणं, फास्ट फूड कन्झम्पन्स कमी करणं हे तुमच्या स्किन हेल्थवर खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतं. महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे ॲक्ने ट्रीटमेंट करताना पेशन्स आणि कन्सिस्टन्सी तर लागतेच, बट इनिशियल फेजमध्ये जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स यूज करायला स्टार्ट करता, जसं की रेटॅनॉल झालं किंवा मग सॅलिसिलिक झालं, तेव्हा एक ॲक्शन येते, तिला म्हणतात पर्जिंग. त्यामध्ये काय होतं, सेलचा टर्नओव्हर रेट वाढतो, क्लॉग पोर्स आहेत ते सरफेसला यायला सुरुवात होते आणि त्यामुळे स्टार्टिंगच्या फेजला फ्यू वीक्स लाईक 2 or 2.5 weeks ॲक्ने अजून वाढू शकतात. त्यासोबतच समटाइम्स वी कॅन सी रेडनेस, इरिटेशन ऑर इचिंग. बिकॉज जे न्यू प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे जे की प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या स्किनला अप्लाय करतायत तर ते स्किनला ॲडजस्ट व्हायला टाइम लागतो. डिरेक्टली आपण एकदा यूज केला आणि त्यामध्ये ॲक्ने ट्रीट व्हायला सुरुवात झाली असं नसतं. सेलचा टर्नओव्हर रेट वाढतो, त्याच्यामुळे सेल प्रोडक्शन जे आहे ते इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे जी डेड स्किन आहे ती वरती यायला स्टार्ट होते. प्लस जर तुम्हाला हे सिम्पटम्स दिसत असतील तर जे यूज आहे, जे स्किन केअर आहे किंवा जेही तुम्ही प्रोडक्ट अप्लाय करताय तर स्लो डाऊन इट्स युसेज. लाईक ट्वाइस अ वीक, स्टार्ट विथ ट्वाइस अ वीक, देन थ्राइस अ वीक, आणि मग जसं जसं तुमच्या स्किनला सूट होईल तसं तसं तुम्ही डेली यूज करायला स्टार्ट करू शकता. लेट्स टॉक अबाउट सम मिथ्स अबाउट ॲक्नेस. लाईक डर्टी स्किनमुळे ॲक्ने होतात आणि त्यामुळे लोक काय करतात, फेसला ओव्हर वॉश करतात. ॲक्च्युली दॅट इज नॉट ट्रू. लाईक फेस क्लीन ठेवणं दॅट इज एसेन्शियल, बट ओव्हर वॉश केल्याने काय होतं,
स्किनचं जे नॅचरल ऑइल आहे ते स्ट्रिप आउट होतं आणि स्किन एक्स्ट्रा ऑइल प्रोड्यूस करायला लागते आणि त्याने अजून ॲक्ने वर्स होता. द सेकंड मिथ इज ओनली ऑइली स्किन गेट्स ॲक्नेज अँड दॅट इज नॉट ट्रू. बेसिकली सगळ्या टाईपच्या स्किनला ॲक्नेज होतात कारण ॲक्नेज होण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं की आय टोल्ड यू की स्मोकिंग झालं, अल्कोहोल झालं, बॉडीमध्ये जास्त हीट वाढते तेव्हाही ॲक्ने होतात, किंवा मग जास्त ऑइली खाण्यात आलं तेव्हाही ॲक्ने होतात. सो ॲक्ने होण्याचे खूप सारे प्रकार आहेत. इट इज नॉट ट्रू दॅट ओनली ऑइली स्किन पीपल गेट्स द ॲक्ने. लास्टली, डोंट लेट ॲक्ने डिफाईन युअर सेल्फ वर्थ. ॲक्ने हे एक कॉमन स्किन कंडिशन आहे जी की खूप साऱ्या वेजनी ट्रीट करता येते. ॲक्ने क्युअर होतात. सो डोंट हेजिटेट टू कन्सल्ट युअर प्रोफेशनल्स रिगार्डिंग युअर ॲक्नेज और स्किन कंडिशन. Thank you for watching, and if you found this helpful, then give it a thumbs up and stay tuned for amazing skincare and beauty tips. See you on the next session.